पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. आलीस आलीस पुन्हा मस्का मारायला. मी तुला काय सांगितलं होतं? मी तुला वीणाला भेटवणार नाही. अजिबात भेटवू नकोस. नाही खरंच अजिबातच भेटवू नकोस. दादू तुला माहितीये का, मी काल रात्री फार विचार केला या गोष्टीवर. करेक्ट आहे तुझं. काय काय करेक्ट आहे माझं? हेच की वीणाबद्दल तुझ्या मनात खरंच काही नाहीये. आणि खरं सांगू का दादू, ती ना तुला सूट नाही होत. म्हणजे बघ ना, सतत अशी बुजल्यासारखी असते ती. कॉन्फिडंट पण नाहीये. आणि नाही का, आता बघ ना तुझ्या बँड मधल्या मुली बघ आणि वीणाला बघ, किती फरक आहे ना. तिला काही फॅशन सेन्स आहे ना, हेअरस्टाईलचा काही सेन्स आहे, नाही का. थॉट्स, तिचे थॉट्स पण फार बेसिक आहेत दादू. नाही रे, वीणा तुला मॅचच नाही होत. मिकी म्हणजे असं नाहीये, थॉट्स चांगलेत तिचे. शिवाय ती शिस्तबद्ध आहे आणि तिला ना टू द पॉइंट बोलायची आणि वागायची सवय. नाही ते असेलही, पण प्रत्येक वेळेला स्वतःच्याच मनाचा विचार करायचा आणि दुसऱ्याचा विचारच करायचा नाही, असं कसं चालेल दादू? नाही 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 मिकी, हे बघ, उलट ना ती फक्त अगं दुसऱ्यांचाच विचार करते. आपल्यामुळे कुणी दुखावलं जाऊ नये ना याची ती काळजी करते. आणि तिचं राहणीमान केवढी सिंपल राहते अगं ती. नाही रे दादू, पण काळाप्रमाणे माणसाने बदलायला पाहिजे. ती ना इम्प्रेसिव्ह नाही वाटत. हे मिकी, हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होते. नाही नाही, माझा गैरसमज नाही होते. मला ना ही गोष्ट नाही आवडत तिच्यातली. म्हणजे कम्पॅटेबिलिटी पाहिजे ना दादू. यार वीणा, तुला समजत कसं नाहीये? तुझ्यातली सिम्प्लिसिटीच तर मला आवडते. ते मिकी मिकी म्हणायचं होतं ते चुकून वीणा. ठीक आहे. एक्सक्यूज मी. ते वीणाच आहे. हा म्हणजे वीणाच आहे. काय झालं काल, ते चुकून गाडीत राहून गेला आणि मग मी द्यायचंच विसरून गेलो. मी आता ते. ए थांब, मी काहीच नाही विचारलं. दादू एक सजेशन होतं. बोल. तू जेव्हा वीणाला कानातलं परत करशील ना, तेव्हा स्वतःहून तिच्या कानात घाल. मॅजिकल प्रयत्न. स्वतःहून. जातेस तू? जा जा. ऐक ना दादू, तुझ्या गाडीमध्ये जे घुंगरू सापडलं होतं ना संगमनेरवालं, ते पण बहुतेक वीणाचंच असेल. बहुतेक ना तिच्या वस्तूंना तुझी गाडी आवडते. अच्छा, हो का? नाही हा, वीणाच्या नाही, वस्तूंना माझ्याकडे काही डिफेन्स नाहीये दादू. खूप मी बोलायला याचा बदला लागलीस घे. ना तू. मी याचा बदला घे. घे. दादू हाय, गुड मॉर्निंग वीणा. हाय, गुड मॉर्निंग.
ऐका ना, मला ना तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. हा बोल ना. ते माझं जे कानातलं आहे ना, ते प्लीज उर्मी समोर नका देऊ हं. म्हणजे तिचा उगाच काहीतरी गैरसमज होईल म्हणून. म्हणजे तुम्हालाही माहिती आहे ना, तुम्ही तिला किती आवडतात आहे. आणि मग तिची खूप चिडचिड होईल आणि त्यात ती बाबांसमोर काही बोलली ना तर त्यांना नाही आवडणार. आणि त्यांना मला परत समजावं लागेल की आपल्यात फक्त एक निखळ मैत्री. म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. हॅलो, ठीक आहे, चालेल. ठेवते. बाय. वीणा मला एक चांगला मित्र समजते आणि मी असा कसा विचार करत होतो. कदाचित त्यासाठी मला तिच्यापासून लांब राहावं लागेल, पण मला हे करणं गरजेचं आहे. ऑल सेट? येस, ऑल सेट. अजून सगळे आले का नाही रे? येतील ना. काय कधी? टेन्शन घेतेस? हाय हाय. ये. अरे आज तुम्ही दोघीच? संपदा नाही आली? कोण? तुम्हाला चिका म्हणायचंय का? तेच ते ग, संपदा म्हणजे चिका. नाही, ती एका क्लायंट सोबत मीटिंगला गेली. अच्छा. अंकल, कॉफी पिणार आहेस? हो चालेल ना. वीणा तू सुद्धा चल. नाही, नको, तुम्ही जा ना. तुला नक्की कॉफी नकोय? नाही, तुम्ही जा. अंकल, तुला दुसऱ्यांना मस्का मारत बसायचा असेल तर तू थांबू शकतोस. मी एकटेच जाते. वीणा तुला नक्की नको? नाही, नको. पण मला हवी आहे. अगं बाळा, लहान मुलांनी कॉफी पिऊ नये. पण मला हवी ना. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? ज्यूस पी, ज्यूस. ज्यूस नाही, मला कॉफी हवी आहे. प्रभास सारखा गिटार वाजवणं तर जमणारच नाही मला. खरंच किती अवघड असतं गिटार वाजवणं. वाव, ब्रिलियंट. हा, एक्सलेंट. तुला काय वाटतं ग? म्युझिक मधली प्रत्येक गोष्ट तुला येते? तुझ्या गावातली लोक तुझ्या टॅलेंटने इम्प्रेस झाले असतील, पण हे तुझं गाव नाहीये. हा बँड ग्रुप आहे. अँड लेट मी टेल यू वन थिंग. तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी बँड मध्ये माझी जागा तू कधीच घेऊ शकणार नाहीस. कारण त्यासाठी तेवढं टॅलेंट लागतं जे तुझ्यात नाहीये. समजलं? कॅश, मी इथे कुणाची जागा घ्यायला नाही आली. मी इथे अनुभव घ्यायला आली. आणि त्यातलाच एक अनुभव मी आत्ता घेत होते. आणि मला तुझी जागा तर नाहीच घ्यायची. तू माझी जागा कधीच घेऊ शकणार नाहीस. पांडुरंग, काहीही करून करिश्माचा माझ्याबद्दल जो काही गैरसमज आहे तो दूर कर. विनाकारण तिच्या मनात माझ्याबद्दल काहीच कटुता नकोय मला. आणि मी जेवढे काही दिवस या बँडमध्ये आहे ना, तेवढे दिवस माझ्याकडून कोणाचंच मन दुखतं कामा नये.
माझं जे कानातलं आहे ना ते प्लीज उर्मी समोर नका देऊ हं. म्हणजे तिचा उगाच काहीतरी गैरसमज होईल म्हणून. ऑलरेडी माझ्यामुळे वीणाला खूप त्रास झालाय. आता अजून नको. उर्मी नसतानाच मी तिला हे परत करणार. अरे, गप्प बस. अजय, यार काय चाललंय तुमचं? तुम्ही काय नर्सरी केजी मध्ये आहात? अरे काय काय कूल इट अरे अभि मस्करी करत होतो. तुला एवढं चिडायला काय झालंय? यार, चिडू नको तर काय करू? ते हरवलं तर काय 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 हरवलं असतं तर? काय 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 हा काही शोधत नाहीये. सांग ना काय हरवलंय ते. अरे आम्ही शोधायला मदत करतो ना. ए चला शोधा रे. नाही 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 काही हरवलंच नाही तर मी शोधेन कशाला? अरे आम्हाला सांगितलंस तर आम्ही शोधू शकू ना. खा काही गरज नाहीये. तुम्ही एक काम करा ना. तुम्ही रिहर्सल हॉल मध्ये जा. मी आलोच. अरे पण आम्ही जा हे बघ काहीतरी हरवलंय ना. हा शोधतो ना आम्ही. अजय जा ना प्लीज. अरे तुला सापडेल का ते? जा याला घेऊन जा. याला घेऊन जा कोणीतरी. जा. बाय 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 बाय. काय खजिना वगैरे शोधतोयस का? हा? कुठे? अजय मेरे भाई जा ना प्लीज जा. प्लीज जा. नको मदत जा. नक्की म्हणजे बाय अजय बाय बाय. सॉरी. हे ऐका ना, प्रभास असं का वागत होता? मला काही कळलंच नाही. मला वाटतं ना ती स्टुपिड उर्मी येते ना तिच्यामुळे डिस्टर्ब होत होतो. इथे बघा. तुम्हाला प्रभासची पडली आहे. इथे वीणा आज पण वेळेत आहे आणि कोणाचं लक्ष नाही. वीणा हाय. हाय वीणा. हाय गुड मॉर्निंग. ओके 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 आय नो. मला माहिती आहे आणि मला मान्य आहे की आम्हाला आज पण उशीर झालाय. सॉरी खरंच सॉरी म्हणा. कान पकडून सॉरी म्हणा. सॉरी वीणा. सॉरी वीणा. ठीक आहे. खरं तर मला तुमच्या लेट येण्याची सवय झाली आता. बघितलं नाही पण खरं सिरियसली सॉरी. आणि ह्यापुढे असं होणार नाही. ओके ए बरे चला. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. आता डायरेक्ट आपापली जागा घ्या आणि रिहर्सलची तयारी करा. हा चलो पटकन. वीणा हा हे बघ एक महत्वाचं नाही ऍक्च्युली खूप महत्वाचं. म्हणजे इतकं की सी आपली रिहर्सल वगैरे ना हे सगळं होत राहील पण आज सगळ्यात महत्वाचं काम तुला करायचंय. काय? हे दार दिसतंय ना? हा दिसतंय ना? अरे हो दिसतंय. हा ओके. आता थोड्याच वेळात ना त्या दारातून प्रभास आज चालत येईल. तो आला रे आला. तो येता क्षणी थोडाही वेळ न घालवता, एक सेकंदही वाया न घालवता त्याला गुड मॉर्निंग वगैरे म्हणायच्या आधी त्याला हाक मारायची आणि त्याला विचारायचं, प्रभास आज तुला कोणता खजिना सापडलाय? पण असं का म्हणायचं? नाही आधी म्हणून दाखव. प्रभास तुम्हाला कोणता खजिना सापडलाय? अच्छा तुम्हाला? हा ठीक आहे चालेल, मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. बाकी टोन वगैरे एकदम परफेक्ट. ओके पण मला सांगा हे का म्हणायचंय? म्हणजे त्यांना खरंच खजिना सापडलाय? खूप इंटरेस्टिंग उत्तर आहे, तू विचारून तर बघ. सिंपल आहे. ओके डन कन्फर्म. विचारायचं तुम्हाला कोणता खजिना सापडलाय? प्रभास तुम्हाला कोणता खजिना सापडलाय?
प्रभास, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला सांगा, तुम्हाला कोणता खजिना सापडलाय? खजिना? कसला खजिना? तुम्हाला कोणता खजिना सापडलाय? अगं काही नाही, मी ना गाडीतून उतरलो. अहो सांगा ना. बघ काय झालं, मी गाडीतून उतरलो आणि ते काय? हे तुला द्यायचं होतं. थँक्स. तू जेव्हा वीणाला कानातलं परत करशील ना, तेव्हा स्वतःहून तिच्या कानात घाल. जरा सावली का वाढते तू दिसता, आता चांदणे का भासते तू दिसता, अवखळ से श्वास हे थरथरते, नजरेत सारे फडफडते, अवखळ से श्वास हे थरथरते, नजरेत सारे फडफडते, मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते, मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते, मन उडते, मन उडते, मन उड 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 उडते तुझ्या भोवताली, भोवताली तुझ्या भोवताली. काय हो, कुठे हरवलात तुम्ही? काय झालं? काही नाही, काही नाही.